विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। 12वीची बोर्डची एक्झाम आपण दिलेली आहे। सीईटीच्या एक्झामची तयारी करतोय आपण, कोणी नीटची तयारी करतायत, कोण जेईची तयारी करतायत। एक गोष्ट तुमच्या लक्षात आला असेल की आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यात आपण रोज एक धडपड करतोय। म्हणजे सगळेच लोक जगण्यासाठी एक धडपड ही करावीच लागते। तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही अभ्यास करताय, तुमचे पालक कुठला ना कुठला तरी जॉब करत असतील, एखादा बिझनेस करत असतील, धडपड करावीच लागते। लक्षात घ्या, तुम्हाला अभ्यास हा करायचाच आहे। पण इथे सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, मी थंबनेलमध्ये लिहिलंय, योग्य वेळेस योग्य निर्णय घेतला, त्याच्याप्रमाणे काम केलं की यश हे हमखास मिळतंच। मी तुम्हाला सांगू का, वयाच्या 22व्या वर्षी मी डिसाईड केलं की कोचिंग क्लासेस आपले सुरू करायचेच, काही नोकरी करायची नाही, काही नाही। योग्य वेळ होती ती, मी तरुण होतो म्हणून माझ्यावर जास्त जबाबदारी नव्हती त्यावेळेस आणि मी तो घेतलेला निर्णय हा योग्य होता। पण तसं नाही, मी त्याच्याप्रमाणे कष्ट सुद्धा घेतलं आणि अजून पण घेतोय मी, आणि म्हणून तो निर्णय यशस्वी ठरला। जर उशीर झाला असता, पुन्हा लग्न, पुन्हा मुलं, जबाबदाऱ्या वाढल्या, सगळ्या गोष्टी, की मग अशा वेळेस ते त्रासदायक ठरलं असतं, हे की नाही। आता माझं उदाहरण थोडंसं बाजूला ठेवूया आपण। मी बऱ्याच वेळा उदाहरण दिलंय तुम्हाला अथर्व साळुंखेचं। मी बऱ्याच वेळा त्याला ओरडलो पण बऱ्याचशा गोष्टी। पण मी तुम्हाला सांगू का, लास्ट इयर ज्यानं तेव्हा अभ्यास नव्हता करत, तो एमपीएससीची तयारी करत होता, मी त्यावेळेस त्याला खूप ओरडलो होतो, अगदी असंच ओरडलो होतो। पण त्यानंतर त्यानं इतका छान अभ्यास केला, ओके, भरपूर वेळ त्यानं दिला सीईटीसाठी, आणि सीईटीमध्ये त्याला अगदी 98 पॉईंट समथिंग, म्हणजे क्लोज टू 99% त्याला मार्क मिळाले। मी तुम्हाला सांगू का, योग्य वेळेस त्यानं घेतलं तरी चांगले डिसिजन। आता मी अथर्वच्या वडिलांशी जेव्हा बोलतो किंवा बऱ्याच पालकांशी जेव्हा बोलतो ना, माझ्या एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा मुलगा येतो आणि मी विचारतोय की काय पुढचं प्लॅन काय, तर ऑब्व्हियसली लहान आहेत मुलं, प्लॅन नाही आहे त्यांच्याकडं। पण इव्हन असं होतंय, मी बरीचशी उदाहरणं अशी बघितलेत, एमपीएससी यूपीएससीची तयारी ग्रॅज्युएशन नंतर स्टार्ट करतायत। आता तसंही ग्रॅज्युएशन करत असताना एमपीएससी यूपीएससी करणं थोडंसं अवघडच आहे, मी मान्य करतो, पण प्लॅन पण त्यांचा नंतर सुरू होतो। मग पुन्हा स्ट्रगल आहे, लवकर यश मिळत नाही, निराशा, प्रचंड कॉम्पिटिशन, अशा गोष्टी घडत आहेत। बरं, मी हे तुम्हाला काय सांगतोय, गरजेचं आहे। मी तुम्हाला सांगू का, सीईटी सारख्या एक्झामची तुम्ही तयारी करताय, सध्याची कंडिशन काय मी तुमच्यासमोर सांगतोय। मुलांनी काय सुरू केलंय की आता जरी ऑफलाईन क्लासेस सुरू असले तरी मुलं ऑफलाईन क्लासेसला टाळतायत, घरी अक्षरशः पटवून देत आहेत की क्लासमध्ये काय होत नाही, ऑनलाईनच असतं सगळं, हे मी इथूनच करतो की। पालकांनी मुलांना मोबाईल दिलेत, ओके, वायफाय घरात बसवलंय, आणि स्पेशल रूम्स पण आहेत मुलांना, स्टडी रूम म्हणूया आपण। पण काय करते आजची पिढी, अरे आजची पिढी मोबाईलवर, ते तुम्हाला गेम्सची नावं सांगायला नको, कुठलं जॅपनीज कार्टून आहे त्याचं नाव सांगायला नको, मेन काय ह्याच्यातच टाइम वेस्ट चाललाय सगळा, करतच नाही आहेत मुलं अभ्यास, ही रियालिटी आहे। मी किती तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतोय, पण माझ्या इथं सुद्धा बघतोय ना मी की अक्षरशः मुलांनी प्लॅन करून पालकांना फसवलंय की क्लास होतच नाही, ठीक आहे, तिथं सर स्वतःच अभ्यास करा सांगतात मुलाला, त्याशिवाय मी घरी करतो। बरं, घरी करतायत का, नाहीत करत मुलं। मी अशा मुलांसाठीच हा व्हिडिओ केलाय की बाळांनो, बदला, तुम्ही हुडका, तुमच्या शेजारी, तुमच्या जवळपास एखादं ना, काय म्हणतो ना, स्टडी सेंटर आहे का बघा। आजकाल कॉलेजच्या आसपास स्टडी सेंटर असतात, लक्षात घ्या, त्याला टिपिकल काही नाव पण नाही, जाऊ दे, तिथं तुम्ही जावा, घरातून बाहेर पडा। आता बघा, सगळ्यांनाच म्हणत नाही मी, बऱ्याच मुलांचा घरी छान अभ्यास होतो, मी मान्य करतो, सिन्सिअर मुलं असतात त्यांचा कुठं पण अभ्यास होतो। पण तुमचा होत नसेल ना, तर आता जागे व्हा, कुठंतरी अशा ठिकाणी जावा जिथं तुमच्यापासून डिस्ट्रॅक्शन दूर राहतील। मग अशा वेळेस काही मित्रांना थोडे दिवस टाळले म्हणून काय बिघडतंय, मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवला म्हणून काय बिघडतंय, अभ्यास करा, आनंदानं करा, यश मिळणार आहे। मी तुम्हाला सांगू का, जेव्हा मी मुलांना सांगतो की नाही करा अभ्यास, करतात मुलं, पण लगेच त्यांचा स्टॅमिना कमी होतो, तास दीड तास झालं की संपलं। बरोबरच आहे, 4-5 तास कोणी बसू शकणार नाहीये, पण त्यानंतर थोडासा ब्रेक घ्या, हा, दीड तासानंतर 55 मिनिटानंतर एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, ओके, जरा जागा बदला। सगळ्यात महत्त्वाचं, आवडीचे विषय, त्याचा आणखीन एकदम चांगला अभ्यास करा, जो आवडत नाहीये त्याला एकदम बाजूला ठेवू नका, थोडं तरी काम करा त्याच्यावरती। आता होतं काय बघा की टेस्ट सिरीज, त्याच्यानंतर आणखीन एक मी तुम्हाला सांगू का, टेस्ट सिरीज द्यायचीच आहे तुम्हाला, प्रॉपर टेस्ट। तुमचा अभ्यास नाही झाला, मी मान्य करतो, पण तरी देखील थोडाफार तर अभ्यास केलाय ना तुम्ही, टेस्ट देऊन तर बघा किती स्कोर होतोय ते। आणखीन एक बरं का, नीटची तयारी करणारी मुलं, मला तर या मुलांचं आश्चर्य वाटतं बरं का बाळांनो। मी तुम्हाला सांगतो, आत्ताच बऱ्याच मुलांनी डिक्लेअर केलंय पुढल्या वर्षी पुन्हा अटेम्प्ट द्यायचा। अरे अजून एक्झामला वेळ आहे, प्रयत्न तरी करा।
मग स्टार्टलाच मुलं ठरवतात नाही आता ह्या वर्षी बेसिक केलंय, आता पुढल्या वर्षी लातूरला जातो आणि परफेक्ट अभ्यास करतो. असं होणार आहे का? नाही होणार. पण ती नीटच्या मुलांची फॅशनच झाली की रिपीट करणं. मी तुम्हाला या व्हिडिओत काय सांगू इच्छितोय बघा. चला आजपासून सुरुवात करूया. आपण काहीतरी प्लॅन करूया. आपण कसं करायचं ते ठरवूया. आपण 2 महिने नाहीत, अजून वेळ आहे आपल्याकडं. सेकंड अटेम्प्ट गव्हर्नमेंटनं दिलाय आपल्याला, आणखीन काय पाहिजे? एवढ्या सगळं आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी असताना आपण काय करत नसेल तर कठीण आहे बरं का. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की ते शांतपणे लक्ष द्या, अगदी शांतपणे. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही या गोष्टीवर जरा फोकस वाढवा. केमिकल रिॲक्शन्स, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगू का, आता मी ऑब्व्हियसली मी स्कोर बुस्टर वापरतोय, मी टार्गेटसुद्धा वापरतोय. मी तुम्हाला आता काही टिपिकल रिॲक्शन घेऊन दाखवतो. बघा मी काय सांगतोय ते, आणि त्याच्यावर प्रश्न परीक्षेत कसा येतोय तेही तुम्हाला दाखवतो. मग तुमच्या एक लक्षात येईल की अभ्यास कसा करायचा ते. आणि ही एकदा आयडिया आली की हे 10 मार्क आपल्या हातातले आहेत. आणि मी तुम्हाला सांगू का, हे 10 मार्क जे आहेत ना, इतकं आहे ना, प्रश्न वाचल्या वाचल्या आपल्याला उत्तर कळतं. प्रश्न वाचल्या वाचल्या वेळ वाचतोय आपल्याला, तो आपल्याला फिजिक्समध्ये वापरता येईल. मी तुम्हाला सगळ्या गोष्टींना हेल्प करणारच आहे बाळांनो. पण ऑलरेडी ना थोडंसं चॅनलवर सर्च करा, रिॲक्शन्स सह्याद्री ट्युटोरियल. अगदी बेसिक छोट्या 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 जवळजवळ ऑलमोस्ट सगळ्या नेम रिॲक्शन्स मी घेतलेल्या आहेत. तुम्हाला समजेल असं घेतो मी. ओके, मग आता थोड्याशा रिॲक्शन्स बघू. मी जी रिॲक्शन तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ना, मी डिटेलमध्ये घेणार नाही आहे. मी तुम्हाला सांगतो सीईटीची तयारी करतोय आपण, बोर्डची नाही. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे बघा, आता प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइनला डिस्टिंग्विश करायचं असेल तर हाइन्सबर्ग टेस्ट आहे. पण प्रायमरी अमाइनला सेकंडरी टर्शरी पासून डिस्टिंग्विश करायचं तर कार्बाइल अमाइन टेस्ट आहे. कोणती टेस्ट आहे? कार्बाइल अमाइन. याच्यामध्ये काय होतं की जो प्रायमरी अमाइन आहे ना, याची रिॲक्शन क्लोरोफॉर्म बरोबर होते. आता हे जे क्लोरोफॉर्म आहे ना, म्हणजे ट्रायक्लोरोमिथेन. कळालं का बघा तुम्हाला? क्लोरीन 3 आहेत म्हणजे ट्रायक्लोरो, कार्बन एकच आहे म्हणजे पेरेंट अल्केन हा मिथेन आहे. म्हणजे क्लोरोफॉर्म म्हणजे ट्रायक्लोरोमिथेन. आणि पुन्हा KOH. मग या केसमध्ये ना आयसोसायनाइड तयार होतो. काय तयार होतो? आयसोसायनाइड. आणि टिपिकल एक स्मेल असतो, लक्षात घ्या. मी पूर्ण रिॲक्शन लिहिलेली नाही आहे. मी तुम्हाला सांगतो कार्बाइल अमाइन टेस्ट नक्की कशासाठी आहे, कुणासाठी आहे, कोण रिॲक्ट होतं इथं? प्रायमरी अमाइन. सेकंडरी टर्शरी नाही. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की प्रायमरी अमाइनमध्ये अल्किल ग्रुपला NH2 अटॅच असतो. जर मी NH घेतलं आणि 2 अल्किल ग्रुप घेतले तर तो सेकंडरी आहे. आणि तिन्हीच्या तिन्ही नायट्रोजन जवळ जे हायड्रोजन होते ना, त्याला अल्किल ग्रुप घेतले तर हे टर्शरी. ओके, म्हणजे प्रायमरी अमाइनमध्ये NH2 ग्रुप पाहिजेच, पण तो अल्किल ग्रुपला अटॅच पाहिजे. समजून घ्या. आता या कार्बनला हे 3 कार्बन अटॅच आहेत म्हणजे हा टर्शरी कार्बन आहे, बरोबर आहे. मग याला जर मी NH2 अटॅच केलं तर ते टर्शरी अमाइन होत नाही, ते प्रायमरीच अमाइन आहे, लक्षात घ्या. मग ही तुम्हाला रिॲक्शन लक्षात आली ना? ओके, आता प्रश्न घेऊया. मी फळ्यावर एक प्रश्न घेतलाय, पेज नंबर 385 वरता, क्वेश्चन नंबर 12. बघा, which one of the following compounds when heated with KOH and a primary amine ठीक आहे, gives कार्बाइल अमाइन टेस्ट. मग मला सांगा, प्रायमरी अमाइन आणि KOH ची क्लोरोफॉर्म रिॲक्शन ना, ऑप्शन बघा ना, ऑप्शन ए करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन होता. विचारलं काय? रिॲक्टंटचं नाव. कार्बाइल अमाइन टेस्ट मध्ये मग KOH बरोबर कोण आहे? क्लोरोफॉर्म. आता दुसरा फोटो मी शेअर केलाय बघा, क्वेश्चन नंबर 13. विच वन ऑफ द फॉलोइंग विल गिव्ह कार्बाइल अमाइन टेस्ट. मग कोण आहे? प्रायमरी अमाइन. कुठला ग्रुप पाहिजे? NH2. जर ऑप्शन नीट बघा, NH2 सगळ्या ठिकाणी आहे. ऑलमोस्ट पहिल्या 3 ऑप्शनमध्ये NH2 आहे, पण अमाइनमध्ये कार्बोनिल ग्रुप कुठे प्रेझेंट असतो? मग ऑप्शन ए रॉंग आहे, ऑप्शन बी रॉंग आहे, ऑप्शन सी करेक्ट आहे. तो प्रायमरी अमाइन आहे. आता क्वेश्चन नंबर 14, त्याचा मी फोटो शेअर केलाय बघा. रिॲक्शन ऑफ ॲनिलिन म्हणलंय ना, येते लक्षात तुमच्या? ॲनिलिन NH2 ग्रुप आहे अटॅच विथ क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म म्हणजे हीच रिॲक्शन आहे. अंडर अल्कलाइन कंडिशन म्हणजे KOH आहे, फॉर्मेशन ऑफ. आता मला सांगा, आयसो ग्रुप तयार होतो ना, तर आयसोसायनाइड तयार होतोय ना, मग बघा ऑप्शन बी करेक्ट आहे. मग तुम्हाला कळालं का रे बाळांनो? रिॲक्शन्समध्ये बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. मी तोंडी पटपट सांगतो बघा, नाही तर घेतोच मी.
जर नायट्राईल ग्रुप असेल अल्किल नायट्राईल आणि त्याचं जर मी रिडक्शन केलं, काय केलं, रिडक्शन नॅसेंट हायड्रोजन यूज करून, आणि जर अमाईन तयार झालं तर प्रश्न असा असणार आहे की ही कोणती रिॲक्शन आहे, मेंडिस रिडक्शन आहे. रिडक्शन केलं ना तुम्ही, रिड्युसिंग एजंट कोण यूज केला, सोडियम आणि इथेनॉल, हा प्रश्न आलाय. दुसरी महत्वाची गोष्ट की इथं जेवढे कार्बन आहेत, प्रॉडक्ट जो अमाईन तयार होणार आहे त्यात पण तेवढेच कार्बन असणार आहेत. मग तुम्हाला त्याच्यावरून प्रॉडक्ट ओळखता आला पाहिजे, रिॲक्टंट ओळखता आला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. बर 10 मार्क मला मिळवायचे आहेत ना, मग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून सुरुवात करून अमाईन पर्यंत चारही टॉपिक मधल्या रिॲक्शन्स परफेक्ट आल्या पाहिजेत, चारही टॉपिक मधल्या रिॲक्शन जमल्याच पाहिजेत, लक्षात घ्या. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, एक अभ्यास करण्याचा निर्णय घ्या. मी तुम्हाला सांगू का, हा व्हिडिओ मी रात्री उशिरा बनवतोय. आज दिवसभर माझा अनुभव खूप छान होता. सकाळी 7:30 पासून मुलांनी अभ्यास केला, ते अगदी हा व्हिडिओ तयार करतो पण मुलं अभ्यास करतायत. दिवसभर मुलांनी अभ्यास केला, त्यांचं कौतुक पण केलं मी. पण सकाळी मी 7:30लाच बोललो की जर दुपारी तुम्ही स्टडीला जर आला तरच तुमचा उद्या मी अभ्यास घेईन म्हणून. मग थोडीशी एक प्रकारे जबरदस्ती करावी लागली, त्याचं वाईट वाटतंय मला सिरियसली. का आजकालची मुलं स्वतःहून अभ्यास करत नाहीत, हाताच्या बोटावर मोजण्यात की म्हणजे 10 ते 15 मुलं अभ्यास करतायत, नो डाऊट त्यांच्या रिझल्टची गॅरंटी आहे. मग बाकीच्याला का रिझल्ट नको आहे, का तुम्ही असं करताय? घरी बसून तुम्ही अभ्यास करत असाल, चांगली गोष्ट आहे, पण स्वतःच्या मनाला विचारा, होतोय का घरी अभ्यास? नाही होत बाळा. रियालिटी अशीच आहे की अभ्यास आपल्याला आवडत नाहीये, कंटाळा येतो. अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी खूप आवडतात, मान्य करा ही गोष्ट. मग त्यात टीव्ही असेल नसेल, मोबाईल मात्र नक्की आहे, मित्रांच्यावर फिरणं आहे, क्रिकेट खेळणं, फिरणं, सगळ्या गोष्टी आहे. आयुष्यभर त्याला वेळ आहे पुन्हा, पण सध्याची वेळ ही महत्वाची आहे. ही वेळ वाया घालवू नका. पुन्हा एक रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, काही अवघड नाही, पण आता एक सांगतो पुन्हा, व्यवस्थित लक्ष द्या. मी अगदी आज सॉलिड स्टेप टॉपिक कंप्लीट केला, रिव्हिजन परफेक्ट झाली. माझ्या लक्षात आलं मुलांना फॉर्म्युले आठवत नव्हते, रिवाईज झाले. मी त्यांना म्हटलं तुम्ही पण घरी करू शकला असता, नाही करत ना, मी आहे ओके. पण मी त्यांना काय सांगितलं, सॉलिड स्टेट नाही आपण प्रिपेअर करत बोर्डसाठी, सीईटीसाठी, आपण इंजिनिअरिंगसाठी सॉलिड स्टेट करतो, असं लक्षात ठेवा. केमिस्ट्रीमध्ये सॉलिड स्टेट आहे तुम्हाला, इंजिनिअरिंगमध्ये फिजिक्समध्ये आहे, सगळं हेच आहे. जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, सिंपल क्युबिक असेल, बॉडी सेंटर, ते सगळं इंजिनिअरिंगला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आजच मुलांनी ना, म्हणजे कालच्या लेक्चर म्हणूया आपण, लक्षात घ्या, मुलांनी काय केलं म्हणूया आपण, एरिया अंडर कर्वचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. मी त्यांना म्हटलं हे सगळं इंजिनिअरिंगला आहे. कर्व ट्रेसिंग, पुन्हा पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला, सर्कल, खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगू का, अगदी कालचं एक छोटंसं मी एक्झाम्पल घेणार आहे. रिॲक्शन्स तर तुम्ही करायचे आहेत. मला एका मुलानं डाऊट विचारला, क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. 3 क्वेश्चन, लक्ष द्या. आता हे सर्कल आहे, ठीक आहे. मला सांगा, ह्या पहिल्या क्वाड्रंटचा एरिया काढायचा आहे. कसा काढणार? पूर्ण सर्कलचा एरिया पाय r² आणि अपॉन 4 फिनिश, बरोबर आहे, ओके. पण हा सर्कल आणि ही लाईन आहे, लाईनचं इक्वेशन आहे y=x आणि सर्कलचं इक्वेशन आहे x² + y² = 16. मग हा एरिया कसा फाइंड आउट करणार? मी तुम्हाला सांगू का, हा जो एरिया आहे तो किती रे, πr²/4 ना. लक्षात घ्या, मी सांगतोय काय, हा प्रॉब्लेम मी कसा सॉल्व्ह केला. आम्ही पहिली गोष्ट, टेक्स्टबुकची मेथड काय की इथे एक लाईन ड्रॉ करा, ट्रायंगलचा एरिया काढा, या कर्वचा अंडर एरिया काढा, दोघांची ॲडिशन करा. लेंदी प्रोसेस आहे. करायचं काय सांगतो की y=x दिलंय, म्हणजे स्लोप किती आहे 1. स्लोप 1, स्लोपचा फॉर्म्युला tan θ असतो, 10th स्टँडर्ड झालाय. मग tan θ ची व्हॅल्यू जर 1 असेल, θ 45 येणार ना. हा अँगल 90 डिग्री आहे, 45 डिग्रीची लाईन करते, म्हणजे 2 अँगल बरोबर. तो जी लाईन आहे त्या क्वाड्रंटला हाफ करते ना, डिवाइड, म्हणजे क्वाड्रंटचा एरिया एवढा होता ना, अजून हाफ करा, मग πr²/8, पटकन आन्सर मिळालं. मग तेच तुम्हाला आणखीन क्लिक झालं असेल तर, जर मी 30 डिग्रीचा अँगल घेतला आणि y=1/√3x घेतलं, tan 30 ची व्हॅल्यू असते ना, मग θ जर मला 30 मिळाला तर तुमचा ह्या क्वाड्रंटचा एरिया काय होता, πr²/4. तुमच्या लक्षात येते का बघा. एक क्लॉकचं एक्झाम्पल घेऊया. पूर्ण 12 भाग असतात ना, म्हणजे मी काय करतोय तुमच्या लक्षात येतंय का बघा. पूर्ण सर्कलचं एरिया πr², सरळ मी त्याला 12 ने डिवाइड करतो. बरं, अँगल जर 60 असता, yचं इक्वेशन √3x असतं, तर मला हे 2 पार्ट घ्यावे लागले असते. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे तुम्ही सोडवत जावा, शॉर्टकट्स मिळत जातील, आयडिया येत जातील, एक कॉन्फिडन्स येईल, यश मिळणार आहे आपल्याला. मग आता आज यश दादाची कोणती टेस्ट आहे, AC सर्किटवर आय थिंक, बरोबर आहे. तुम्ही चांगला अभ्यास करा. मी तिची लिंक आहे ती पण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, यशनं प्रोव्हाइड केलेली. तुम्ही एनरोल करा आणि टेस्ट द्या. ओके, ऑल द बेस्ट, धन्यवाद.